नमो बुद्धाय. विचार करा, तुमच्या सभोवताली आगीच्या प्रचंड ज्वाळा आहेत. मृत्यू समोर उभा आहे आणि वाचण्यासाठी कोणताही मार्ग उरलेला नाही. अशा वेळी तुमच्या मनात सर्वात आधी काय येईल? भीती, राग की सूड? अशाच एका भीषण प्रसंगात कौशांबीची राणी सामावती आणि तिच्या 500 परिचारिकांनी मृत्यूला ज्या अथांग शांततेने तोंड दिले, हे पाहून साक्षात मृत्यू सुद्धा नतमस्तक झाला असेल. आजच्या या विशेष भागात आपण उदानपालीमधील सामावती सुत्त श्रवण करणार आहोत. हे केवळ एक सुत्त नाही, तर संकटात मन शांत कसे ठेवावे याचा सर्वात मोठा वस्तुपाठ आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आयुष्यात खूप समस्या आहेत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यात लपले आहे आनंदी जीवनाचे आणि उच्च गतीचे सर्वात मोठे रहस्य. समावती नक्की कोण होती? राजा उदयनाची ती अतिशय लाडकी राणी होती, पण तिची खरी शक्ती तिचे सौंदर्य नव्हते, तर तिची मैत्री भावना होती. भगवान बुद्धांच्या शिकवणीने तिचे जीवन पूर्णपणे बदलले होते आणि ती अहोरात्र धम्माच्या चिंतनात मग्न असे. पण जिथे प्रकाश असतो तिथे सावलीही असते. राजाची दुसरी पत्नी मांगदिया हिच्या मनात समावतीबद्दल प्रचंड द्वेष आणि मत्सर होता. तिने समावतीला संपवण्यासाठी अनेक षडयंत्रे रचली. कधी राजवाड्यात सर्प सोडला, तर कधी भगवान बुद्धांबद्दल राजाचे कान भरले. पण समावती प्रत्येक वेळी आपल्या मैत्री भावनेने राजाचे मन जिंकत राहिली. जेव्हा मांगदियाचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले, तेव्हा तिने एक भयानक योजना आखली. संपूर्ण राजवाड्याला आग लावून राणी समावतीला तिच्या 500 परिचारिकासह जिवंत जळून मारण्याची. राजवाड्यात आग लागली होती. चोहोबाजूंनी धूर आणि किंचाळण्याचे आवाज येत होते. 500 स्त्रिया मृत्यूच्या भीतीने व्याकुळ झाल्या होत्या. अशा वेळी राणी समावती अत्यंत धीराने उभी राहिली. तिने आपल्या परिचारिकांना काय सांगितले? ती म्हणाली, बहिणींनो, आज आपल्या सहनशीलतेची खरी परीक्षा आहे. ज्यांनी ही आग लावली आहे त्याबद्दलही मनात थोडाही द्वेष आणू नका. आपल्या अंतर्मनात मैत्रीची ज्योत पेटवा. ही आग केवळ तुमच्या शरीराला स्पर्श करू शकते, पण तुमच्या धम्म साधनेला आणि तुमच्या मनातील शांतीला ती शिवू शकणार नाही. आणि तिथेच एक अभूतपूर्व चमत्कार घडला. त्या सर्व स्त्रिया मृत्यूच्या दारात असूनही ध्यानात बसल्या. मृत्यू समोर असूनही त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज आणि शांतता होती. हा प्रसंग म्हणजे मानवी इतिहासातील धैर्याचे सर्वोच्च शिखर आहे. जेव्हा ही बातमी भगवान बुद्धांपर्यंत पोहोचली, तेव्हा पूर्ण कौशांबी नगरी शोक सागरात बुडाली होती. भिक्खूंच्या मनात मोठी शंका होती की इतक्या सात्विक आणि धम्मपारायण उपासिकांचा असा करुण अंत का झाला? त्यांची पुढे काय गती झाली असेल? भिक्खूंच्या याच शंकेचे निरसन करण्यासाठी आणि जगाला धम्माचे सत्य सांगण्यासाठी तथागत भगवान बुद्धांनी जे शब्द उच्चारले तेच म्हणजे समावती सुत्त होय. हे सुत्त आपल्याला सांगते की शरीर नश्वर असले तरी धम्माचा सराव करणारा माणूस मृत्यूवर कसा विजय मिळवतो. आता आपण प्रत्यक्ष त्या पावन, पवित्र आणि गौरवशाली पाली शब्दांचे श्रवण करणार आहोत, जे बुद्ध वचन म्हणून अजरामर झाले आहे. एवमे सुतं एकं समयं भगवा कौशाम्बियं विहरति
घोषितारामे तेन खोपन समयेन रणोदयनस्य अन्ते पुरंगणं होति पंचंसैथी सतानि कालंकतानि होन्ति समावतीपमुखाणि अथ को संभवलाभिकूपुभन्नं समयं निवर्तसे त्वापत्तचीवरमादाय कोशाम्बियं पिण्डाय पविशिंसु कोशाम्बियं पिण्डाय चरित्वा पच्छाभन्तनं पिण्डपातकपटिकन्ता येन भगवातेनोऽपि संगमिन्सु उपसंगमित्वा भगवन्तं अभिवादयित्वा एकमन्तं निषिद्धेषु एकमन्तं निषिन्नाथो ते भिक्खु भगवन्त एतदवोचुम् इदं भन्तेरन्नोदयन्नस्सन्ते पुरन्दण्डं तत्थं पंचंस इत्थि सतानि कालंकतानि समावतीपमुखाणि तासं भन्ते उपासिकाणं का गति को अभिसंपरायोति सन्ति भिक्खवे तासं उपासिकाणं सोतापन्ना सन्ति सकदागामिनो सन्ति अनागामिनो सब्बाता भिक्खवे उपासिकाणि फलाकालंकताति अथ को भगवायितमर्थं विदित्वा तायं वेलाय इमं उदानेसि मोहबन्धुना बद्धो लोको बहुरूपोऽवदिष्यति उपधिबन्धुना बद्धो बोलो तमसा परिवरीतो सत्सतिरावा भाति पश्यतो नथि कंचनन्ति। नमो बुद्धाय। एकेकाळी भगवान बुद्ध कौशंबी येथील घोषिताराम विहारात राहत होते। त्या काळात राजा उदयनाचा राजवाडा जळून खाक झाला आणि त्यात राणी समावतीसह 500 स्त्रियांचा मृत्यू झाला। जेव्हा भिक्षू भिक्षेसाठी नगरात गेले तेव्हा त्यांना ही बातमी समजली। त्यांनी परत येऊन भगवान बुद्धांना विचारले, भंते, त्या जळालेल्या स्त्रियांची पुढील गती काय झाली असेल? त्यावर भगवान बुद्ध म्हणाले, भिक्खूंनो, त्या उपासिकांमध्ये काही सुतापन्न होत्या, काही सकदागामी तर काही अनागामी होत्या। त्या सर्वांचा मृत्यू हा सार्थ ठरला आहे। कोणाचीही साधना वाया गेली नाही। हे जग मोहाच्या बंधनात अडकलेले आहे। अज्ञानी माणसाला हे सर्व सत्य वाटते, पण ते केवळ अंधाराने वेढलेले आहे। त्याला सत्य समजते, त्याला या जगात आसक्ती ठेवण्यासारखे काहीही उरत नाही।
समावती सुत्त आपल्याला सांगते की संकट काळात डगमगून न जाता जो धम्माचा आणि मैत्रीचा मार्ग निवडतो तोच खरा विजेता ठरतो. समावतीने जळत्या राजवाड्यातही आपल्या मैत्रिणींना सांगितले होते की ज्यांनी ही आग लावली आहे त्यांच्याबद्दलही मनात द्वेष न ठेवता मैत्री ठेवा. हीच धम्माची खरी ताकद आहे.